राज्यातील थकबाकीदार आणि कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. आज मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीची जी समिती होती, जी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा अभ्यास करत होती, या कर्जमाफीच्या समितीकडून आज मुख्यमंत्र्यांना त्यांचा जो अहवाल असतो तो अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी रावेरच्या सभेमध्ये मुख्यमंत्री नेमकं काय म्हणले तुम्ही एकदा बघून घ्या, त्यानंतर आपण विस्तारानं सगळी माहिती बघूयात. यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे. मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आजच जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे आणि खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत. आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा अपडेट, कर्जमाफीचा जो अहवाल आहे, जो प्रवीण परदेशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्या समितीने आपला अहवाल हा आज मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असं आहे की आपल्याला माहिती आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हा अहवाल येईल असं सगळीकडे सांगण्यात येत होतं. आपण पण काही अपडेट बघितलेले होते आणि आज म्हणजे हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी याची स्वतः घोषणा केलेली आणि यामध्ये आता नेमकं काय होणार आहे तर आता हा अहवाल सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची जी बैठक आहे, आपल्याला माहिती आहे राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक ही दर मंगळवारी होत असते आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा अहवाल येईल. हा अहवाल आल्यानंतर याच्या अटी शर्ती म्हणजे शेतकऱ्यांना कशाप्रकारे कर्जमाफी द्यायची, कोणते शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होतील, जे म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे, त्या प्रोत्साहनपर अनुदानाचं नेमकं कसं आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो या म्हणजे जी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीत सगळ्या या गोष्टीवर चर्चा होणार आहे आणि चर्चा झाल्यानंतर याचा एक GR येत असतो. तो GR मध्ये सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होणार आहेत. म्हणजे कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकं राज्य सरकार कसं करणार आहे. तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे की हा जो खरीप हंगाम सुरू होतोय, या खरीप हंगाम सुरू होताच म्हणजे व्हायच्या आधीच आम्ही कर्जमाफी करणार येतं. सो 30 जून पूर्वीच मित्रांनो कर्जमाफी होणार आहे. पण यामध्ये खूप काही महत्त्वाचे प्रश्न येतं, जसं शेतकऱ्यांचे जे थकबाकीदार शेतकरी येतं आणि ज्यांचे 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी त्यांचं नेमकं काय होणार आहे किंवा प्रोत्साहनपर अनुदान नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे, पुढील कर्जाचं काय नियोजन आहे, ज्या शेतकऱ्यांना पुढे कर्ज भेटणार आहे. सो असे हजारो प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात येतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की कर्जमाफीचा जो अहवाल आहे तो कुठेतरी या एप्रिल महिन्यात सादर करणं अत्यंत आवश्यक होतं, कारण की आपल्याला माहिती आहे 1च महिना राहिला आहे फक्त खरीप हंगामाला आणि अगदी वेळेवर हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. आणि येत्या मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती येत्या मंगळवारी होणार आहे. या बैठकीत याच्यावर मंथन होणार आहे आणि नंतर याचा GR निघणार आहे. सो वेळोवेळी आपला प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन जे अपडेट येतील ते पोहोचण्याचा. आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचण्याचा. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की टाईप करा, आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. सो हीच एक महत्त्वाची माहिती द्यायची होती. सो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.